भाजी चवीला तर खूपच भारी लागते आहे, पण कोणती भाजी खात आहोत हेच समजत नाही। तुमच्यासोबत असं कधी झाले आहे का? तुम्ही बनवलेली भाजी घरातील सर्वांना प्रचंड आवडली आहे, पण भाजीचं नाव मात्र सांगता येत नाही। आजची ही रेसिपी केल्यानंतर याचा अनुभव तुम्हाला नक्की येऊ शकतो। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी कारल्याची भाजी। ज्यांना कोणाला कारलं खायला आवडत नाही त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा। मला खात्री आहे घरातील सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे ही 1 पाव छोटी डार्क हिरव्या कलरची फ्रेश कारली घेतली आहे। सर्वात आधी ही कारली अशा प्रकारे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेऊयात। ही अशी बुटकी डार्क हिरव्या रंगाची कारली चवीला खूप छान असतात। सर्व कारली धुवून झालेली आहेत। आता या सर्व कारल्याच्या विळीने छोट्या फोडी करूयात। बघा, अशा पद्धतीने विळीने कारल्याच्या फोडी करूयात। तुम्ही आधीपासूनच कारलं खात असाल तर हे कारल्याच्या आतील बी नाही काढले तरी चालेल, पण जे कोणी कारल्याला तोंड लावत नाही, कारलं पाहून नाक मुरडतात, त्यांना कारल्याची भाजी आवडायला हवी, त्यासाठी मी हे कारल्याच्या आतील बी काढून टाकले आहेत। भरलेली कारली आणि मसाल्याची कारली कशी बनवायची याचा व्हिडिओ चॅनलवर याआधी अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा। दोन्ही रेसिपी अतिशय सुंदर आहेत, नक्की ट्राय करा। रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व कारल्याच्या मी या पद्धतीने छोट्या फोडी केलेल्या आहेत। अशा प्रकारे बनवलेली कारल्याची भाजी लहान मुलांना खूप जास्त आवडते, त्यांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता। या फोडी आपण या मोठ्याशा भांड्यात टाकूयात। यात आपण 1 छोटा चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा हळद टाकून कारल्याच्या फोडी अशा प्रकारे मिक्स करूया। मीठ हळद फोडीमध्ये छान मिक्स झालेले आहे। आता 15 ते 20 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया। तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करूया। 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे चिरण्यासाठी। अशा प्रकारे विळीने सर्व कांदे बारीक चिरून घेऊयात। खूपच साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल। बनवायला जितकी सोपी तितकीच खाण्यासाठी टेस्टी। सकाळच्या धावपळीत टिफिनसाठी कमी वेळेत ही कारल्याची सुकी भाजी बनवू शकता। कांदे आपल्याला बारीक चिरायचे आहेत। सर्व 4ही कांदे विळीने बारीक चिरून झालेले आहे। यानंतर चिरायला घेऊया हे 2 टोमॅटो। दोन्ही टोमॅटोच्या मस्तपैकी बारीक फोडी करूया। टोमॅटो आणि कांद्यामुळे भाजीसाठीचा मसाला खूप मस्त बनतो। सुक्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो घातला की भाजी सुकी असते, पण कोरडी न होता छान ओलसर सुकी भाजी बनते। त्यामुळे टिफिनची ही थंड झालेली भाजी देखील लोणच्यासारखी अतिशय आवडीने खाल्ली जाईल। टोमॅटोच्या बारीक फोडी करून झालेल्या आहेत। कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, 4 ते 5 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि गूळ बत्त्याने बारीक करण्यापेक्षा अशा प्रकारे विळीने बारीक चिरूया। 1 चमचा गूळ घेतला आहे। आता हा लसूण बत्त्याने ठेचून घेऊया। आता हे आल्याचे छोटे तुकडे देखील याप्रमाणे बत्त्याने ठेचून बारीक करूया। लसूण आलं बारीक ठेचून झालेले आहे। अद्रक आणि लसणामुळे मसाला खूपच जास्त टेस्टी बनतो। यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। सुकी भाजी बनवायची आहे त्यानुसार मीठ टाकलेले आहे। यानंतर टाकूया अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा लाल तिखट। यात 1 कप पाणी ओतूया। चमच्याने मिक्स करत मसाल्याची पेस्ट बनवूया। घरातील उपलब्ध साहित्यात हा भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार केलेला आहे। कोणतेही एक्स्ट्राचे मसाले नाही वापरलेले। मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे। 15 ते 20 मिनिटे झालेली आहे। झाकण बाजूला करूया। मिठामुळे कारल्याच्या फोडी ओलसर झाल्या आहेत। आता या सर्व फोडी अशा प्रकारे मुठीत घेऊन दाबून पिळून त्यातील पाणी काढून टाकूया। या पद्धतीमुळे कारल्यातील सर्व कडूपणा या पिळलेल्या पाण्यासोबत निघून जातो। सर्व कारल्याच्या फोडी पिळून झाल्यानंतर बघू शकता हे इतके पाणी फोडीतून आपण पिळून काढलेले आहे। आता गॅसवर कढई ठेवून हाय फ्लेमवर कढईत 4 वगळी तेल टाकूया। तेल तापताच कारल्याच्या फोडी हाय फ्लेमवर तेलात टाकूया। या फोडी तेलात जास्त न शिजवता फक्त त्यांचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चमच्याने तेलात परतूया। हाय फ्लेमवरच फोडी परतवायच्या आहेत। चमच्याने सतत फोडी खालीवर करूया। तुम्ही बघू शकता कारल्याच्या फोडीचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। फक्त 5 मिनिटे हाय फ्लेमवर या फोडी आपण परतवलेल्या आहेत। आता या परतवलेल्या कारल्याच्या फोडी बाजूला प्लेटमध्ये काढूया। आता याच तेलात आपण फोडणी देऊया। मीडियम फ्लेमवर तेलात टाकूया 1 छोटा चमचा जिरं तडतडल्यानंतर टाकूया पाव छोटा चमचा हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। फोडणी 25 ते 30 सेकंद तळल्यानंतर वरून टाकूया बारीक चिरलेला कांदा। हा बारीक चिरलेला कांदा चमच्याने फोडणीत मिक्स करूया।
त्याचबरोबर गॅसची फ्लेम मोठी करून कांदा छान तांबूस दिसत नाही तोपर्यंत तो तेलात परतूया। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यातच आपण टाकूया 2 बारीक फोडी केलेला टोमॅटो। हाय फ्लेमवर टोमॅटोच्या फोडी उलटणीने छान मिक्स करत 1 मिनिटभर टोमॅटो तेलात परतूया। 1 मिनिटानंतर आता आपण घरच्या घरी तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट कढईत टाकूया। मसाला छान शिजण्यासाठी परतवण्यासाठी आणखी थोडंसं पाणी टाकूया। चमच्याने मिक्स करूया। वरून ही बारीक चिरलेली कोथिंबीर चमच्याने मिक्स करूया। कोथिंबीर मिक्स केल्यानंतर मसाला छान कुक होण्यासाठी 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवर कढईवरती झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटानंतर कढईवरील झाकण बाजूला करून मसाला चमच्याने मिक्स करूया। आता शेवटी आपण मसाल्यात टाकूया या कारल्याच्या फोडी। कारल्याच्या फोडी चमच्याने मसाल्यात मिक्स करूया। गॅसची फ्लेम मीडियम करून 4 ते 5 मिनिटे कढईवर झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनिटे झालेले आहे। कढईवरील झाकण बाजूला करूया। चमच्याने मिक्स करूया। अशा प्रकारे खूपच टेस्टी, घरातील सर्वांना आवडेल अशी प्रचंड सुंदर अशी कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। चमच्याने भाजी मिक्स करूया। गॅस बंद करून ही तयार गरमागरम टेस्टी दिसायला सुंदर कारल्याची सुकी भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करू। किती सुरेख दिसत आहे भाजी। लहान काय मोठी काय सर्वजण कारल्याची भाजी आवडीने आणखी मागून चाटून पुसून खातील आणि परत कधी बनवणार असं विचार। मग कशी वाटली आजची रेसिपी? आवडली ना? लगेचच करून बघा। प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।